पालघरमधील बोईसर येथे आज मनोज जरांगे पाटील यांची भव्य सभा आयोजित केलेली आहे। संध्याकाळी सभा होणार आहे। मात्र या सभे अगोदरच ओबीसी आरक्षण समिती संघर्ष समिती आहे, तिने या सभे संदर्भात आक्षेप नोंदवत जर मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसी आरक्षणासंदर्भात जर आक्षेपार्ह वक्तव्य केली, ओबीसींच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न केला तर त्याला तीव्र विरोध करू असा इशारा ओबीसी हक्क समितीने दिलेला आहे। आपल्यासोबत ओबीसी हक्क समितीचे कुंदन संके आहेत, यांनाच विचारू नेमकी आजच्या सभेबद्दल आणि मनोज जरांगे यांच्या भूमिकेबद्दल आपली काय भूमिका आहे? नाही, आता मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये त्यांच्या सभा सुरू आहेत। आज त्यांची सभा ही बोईसरमध्ये होते। आमच्या कोणाच्याही सभेला विरोध असण्याचं कारण नाही, कारण कुठल्याही समाजामधला जो गरीब वर्ग आहे, ज्याला आरक्षणाची गरज आहे, त्याला आरक्षण ते मिळालं पाहिजे, आमची भूमिका आहे। आणि त्यांनी त्याकरता मराठा समाज ज्या पद्धतीने गेल्या काही वर्षांपासून एक वेगळ्या माध्यमात शांततेच्या माध्यमातून आंदोलन करतोय, त्या भूमिकेला आमचंही समर्थन आहे। परंतु आता कुठेतरी ही जी भूमिका कुठेतरी समोर आली आहे की मराठा समाजाला ओबीसी मधूनच आरक्षण मिळालं पाहिजे, ही भूमिका अत्यंत चीड आणणारी आहे। पालघर जिल्ह्याचा आपण जर विचार केला तर पालघर जिल्ह्यामध्ये 98% समाज हा आमचा आदिवासी बांधव आणि आमचा ओबीसी बांधव आहे। मग इतक्या मोठ्या प्रवर्गामध्ये अशा पद्धतीने ही अशी भाषा वापरणं अत्यंत चुकीचं होईल। तुम्ही आपल्या समाजाचं हित साधताना दुसऱ्या समाजाला मूळतः मिळालेलं आरक्षण हिरावण्याचा अधिकार कोणालाही नाही। मला वाटत नाही सरकार अशा पद्धतीचं कुठलंही पाऊल उचलेल, कारण सरकारलाही ओबीसीच्या अधिकारांची कल्पना आहे। परंतु कुठेतरी एक मॉब सायकॉलॉजी बनवून विविध ठिकाणी जाहीर सभा घेऊन जिल्ह्यात जाहीर सभा घेऊन जर आपण आपली ताकद दाखवणार असू आणि ताकदीच्या बळावर सरकारवर दबाव टाकणार असू तर मला वाटतं ओबीसी समाज पण काही स्वस्त बसणार नाही। आम्ही बघतोय कुठेतरी शांततेचा भंग होऊ नये आणि या पालघर जिल्ह्यामधला मच्छीमार असेल, वाडवा असेल, आगरी असेल, कोळी असेल, कुंडी असेल, जो कुठला समाज आहे हा समाज गुण्यात गोविंदाने राहतोय। या जिल्ह्यामध्ये मराठा समाज जो काही आलेला आहे तो ह्या नोकरीनिमित्त इतर जिल्ह्यातून आलेला आहे। मग तो मराठा समाज असेल, आमच्या इतर जिल्ह्यातील ओबीसी समाज असेल, परराज्यातून आलेला ओबीसी समाज असेल, पण कुठल्याही प्रकारे आमच्यामध्ये वाद तंटा नाही, कोणाला कोणाची जात माहिती नाही, कोणाला कोणाचा समाज माहिती नाही। परंतु जे काही वातावरण महाराष्ट्रासह पालघर जिल्ह्यामध्ये निर्माण करण्याचं कारण आहे की कुठेतरी आपण लोकांना हजारो लोकांना जमवायचं, तिथे मग मराठा समाजाला पण प्रेरित करायचं की तुम्ही एकत्र व्हा, आपलं आरक्षण मिळालंच पाहिजे, सरकारवर दबाव वाढवूया आणि तिकडेच असं पण सांगायचं की आम्ही आरक्षण ओबीसी मधून मिळवू। म्हणजे एका अंगाला सांगायचं की आम्हाला ते निर्माण करायची नाही आणि त्याच वेळेला प्रत्यक्षपणे आपल्या समाजाला संघटित करून त्या समाजामध्ये आग निर्माण करायची आणि दुसऱ्या समाजाविषयी त्याच व्यासपीठावर बोलायचं, मग ह्याला ते निर्माण करणं नाही म्हणतात तर काय म्हणतात? तर मला वाटतं अशा प्रकारचं वक्तव्य योग्य नाही। तो आम्ही शांततेच्या पद्धतीने ह्या सर्व गोष्टी पाहतोय, बघतोय आणि ओबीसी समाज हा कधीही कोणाच्या आरक्षणाच्या विरोधात नाही, परंतु ओबीसी समाजाच्या हक्काचं आरक्षण कुठल्याही पद्धतीमध्ये जर कोणी घेण्याचा आणि दबाव टाकून घेण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्ही आमची ताकद दाखवू। ताकद दाखवण्याचा विषय नाहीये, ह्या विषयामध्ये कुठेतरी आपण सामंजस्याची भूमिका घेणं गरजेचं आहे। शिवरायांनी या महाराष्ट्रामध्ये मग तो मराठा आहे का कुंडी आहे का 18 जाती बघितल्या नाही, त्यांनी महाराष्ट्राचा झेंडा अटकेपार लावण्याकरता शेवटीचे प्रयत्न केले आणि त्यांनी आपल्या कर्तृत्वाने महाराष्ट्राचं नाव मोठं केलं। अशा महाराष्ट्रामध्ये जर अशा प्रकारे जर ओबीसी मधून आम्हाला आरक्षण द्या, ओबीसी समाजाने आमचं आरक्षण खालं, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया किंवा व्यासपीठावरनं इतर समाजाला संबोधित करणं हे ते निर्माण करणारं वाक्य असं त्यांनी कृपया करू नये। आमच्या मराठा समाजाच्या आरक्षणाला नक्की पाठिंबा आहे, पण वेगळ्या प्रवर्गातून। ओबीसी समाजामधून कुठल्याही प्रकारचं आरक्षण हा ओबीसी समाज खपवून घेणार नाही आणि जर असा प्रयत्न झाला तर आमची ओबीसीची पण ताकद आम्ही दाखवून देऊ। नक्कीच ओबीसी समाजातल्या जर ओबीसी आरक्षणाला कुठल्याही प्रकारचा धक्का लावून जर आरक्षण दिलं तर आम्ही आमची ताकद दाखवू असं कुंदन संके यांनी सांगितलेलं आहे। त्याचप्रमाणे आपल्या सोबत ओबीसी हक्क परिषदेचे आणि कुणबी समाजाचे नेतृत्व करणारे भावेश पावडे आहेत। या संदर्भात आजच्या सभेसंदर्भात आणि मनोज जरांगे यांच्या वक्तव्यांबद्दल तुम्ही काय सांगाल? आजची मनोज जरांगेची सभा होत आहे, त्या सभेला आमचा विरोध नाहीये। आताच कुंदन भाऊनी पण स्पष्ट सांगितलेलं की सभेला आमचा विरोध नाहीये, तर त्यांनी घेतलेल्या भूमिकेला आमचा विरोध आहे। आणि मुळातच ह्या पालघर जिल्ह्यात पेसा कायदा लावून ज्या इथल्या विद्यार्थ्यांची जी नुकसान आधीच केलेली आहे, ओबीसी विद्यार्थ्यांचे आधीच नुकसान केलेलं आहे आणि पेसा अंतर्गत नोकर भरती होत असताना आपण बघतोय की मूळचा जो ह्या जिल्ह्याचा जो मालक आहे आदिवासी समाज, त्यांच्या विद्यार्थ्यांची देखील त्या नोकरीत समावेश न होता पर राज्यातून पर जिल्ह्यातून काही जे नोकर भरती केली जात आहे
असा वेगवेगळ्या प्रकारचे इथे अन्याय ऑलरेडीच आमच्यावर आधीच होत असताना आता मात्र जो ह्यांना मराठा समाजाला जर सरसकट कुणबी प्रमाणपत्राची जी मागणी होत आहे त्याच्यातून आमच्या समाजावर खूप मोठा अन्याय होणार आहे आणि हा अन्याय आम्ही खपवून घेणार नाही. खरं तर मराठा समाजात सर्वच समाज हा गरीब नाहीये, कारण ज्या समाजाचे सभेला 32-60 JCB जर पुष्पवृष्टी होते आणि इतका मोठा अमाप खर्च होतो तर त्यांना आपण आर्थिकदृष्ट्या तेवढं सगळ्यांनाच गरीब किंवा दुर्लभ म्हणू शकत नाही. आणि मागेच मराठा समाजाच्या काही नेत्यांनी आपण भुजबळ साहेबांच्या विरुद्ध किंवा आमच्या सगळ्यांसाठी सन्माननीय आणि वडीलधारी असणारे विश्वनाथ पाटील साहेबांबद्दल पण आक्षेपार्ह विधान केलं होतं. तर असं जर त्यांनी करण्याचं धाडस करू नये, कारण मुळात ह्या जिल्ह्यात तरी ते इथे काही मूळ निवासी नाही आहेत, नोकरी व्यवसाय करता इथे आलेले आहेत. अन्यथा इथे सामाजिक तेढ निर्माण होईल. आमच्यासाठी एक रोल मॉडेल आहेत, त्यांच्याबद्दल जर असं काही चुकीचं त्यांनी वक्तव्य केलं तर अन्यथा या दोन समाजात पुढे तेढ निर्माण होईल याची देखील काळजी त्यांनी घ्यावी. नक्कीच ओबीसी यांचे हक्क आणि त्यांच्याशी असलेले आरक्षण यांच्याबद्दल, शिवाय ओबीसी संदर्भात काम करणारे जे नेते आहेत, छगन भुजबळ असो किंवा विश्वनाथ पाटील असो किंवा इतर जे नेते मंडळी आहेत ओबीसीच्या हक्कांसाठी लढणारे, यांच्याबद्दल जर आक्षेपार्ह विधानं केली, समाजात तेढ निर्माण केला तर नक्कीच त्याला चोख उत्तर देण्यात येईल असं ओबीसी हक्क परिषद आणि संघर्ष समिती यांच्या वतीने सांगण्यात आलेले आहे. त्याच्यामुळे नेमकं या आजच्या ज्या सभेत मनोज जरांगे यांच्या वक्तव्याकडे सर्वांचं लक्ष लागून असेल. त्यांनी जर कोणतंही अनुचित विधान केलं तर या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. न्यूज स्टेट महाराष्ट्रासाठी नाविद शेख सोबत मनोज सातवी, पालघर.